रायगड जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन जे ते विस्कळीत झालेलं आहे। सध्या आपण अंबा नदीच्या तीरावरती आहोत। अंबा नदीची इशारा पातळी जी आहे ती 8 मी आहे, मात्र इशारा पातळीच्या वरती 8 मी 90 अशी इशारा पातळी जी ते ओलांडून अंबा नदी सध्या दुटंबी भरून वाहताना दिसते। आपण पाहतोय दुधडी भरून अंबा नदी सध्या वाहत आहे। जनजीवन मात्र पूर्णतः या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे। काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं तर अंबा नदीची पाणी पातळी जी आहे ती एकंदरीत कमी होती, मात्र 2 दिवस सतत बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे या अंबा नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातल्या काही नद्यांची पातळी देखील एकंदरीत वाढलेली आहे। सध्याची आपण पाहतो ही अंबा नदी आहे। अंबा नदीची पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। वारंवार या अंबा नदीला पूर सदृश परिस्थिती देखील निर्माण होत असते आणि त्याचमुळे खालील जी गावं आहेत, अंबा नदीच्या तीरावरची खाली गावं आहेत ती एकंदरीत पाण्याखाली येत असतात आणि त्याच कारणास्तव आता प्रशासन देखील सतर्क आहे आणि एकंदरीत नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। आपण पाहतो ही अंबा नदी आहे। अंबा नदी सध्या दुटंबी भरून वाहतानाचं चित्र पाहावयास मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सय्यदसह राज वैश्वम, टीव्ही9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।